खूप मोठ्या अडचणीला जातो तरी पवार साहेबांनी या वेळेत सांगितलंय की मी पुन्हा नव्याने सुरुवात करण्यास तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदा इतकं मोठं संकट आहे आणि विशेषतः ज्या राज्याची जबाबदारी त्या राज्यावर. मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांची प्रेस कोणीही पाहिली असेल तर संघर्ष कसा करायचा किंवा एखादा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर आला त्याची एक ऑपॉर्च्युनिटी कशी करायची. आणि आज पवार साहेबांची प्रेसमध्ये एक प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांना असं विचारण्यात आलं की NCPच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता असं काहीतरी विचारलं. आश्वासक कोण आहे. ज्या पद्धतीने त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं मला असं वाटतं कोणाच्याही आयुष्यात किती संघर्ष करायची वेळ आली तर साताऱ्याची सभा आणि आज पवार साहेबांनी प्रेसमध्ये दिलेलं उत्तर मला असं वाटतं कुणालाही ऊर्जा देण्याचं आहे. आणि माझ्या स्वतःसाठी अर्थातच की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि त्याच्यातून नाउमेद व्हायचा एक मार्ग असतो आणि दुसरा मार्ग असा असतो की ठीक आहे हा प्रश्न आलेला आहे आपल्याला त्याच्यातून नवीन ऊर्जेने नवीन मार्ग काढून काहीतरी नवं उभं करायचं. 1980च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का. आता काळच ठरवेल. एवढी मोठी घटना घडली काही कायदेशीर सल्ला घेतला गेला किंवा लिगल तुमची काय प्रोसिजर राष्ट्रवादीकडनं करण्यात येणार आहे. याच्या पुढचा शिवसेनेचा इतिहास आहे कायदेशीर लढाई मोठी लढावी लागते. मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीच बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की लेट्स सी हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स. सगळं काय एका दिवसात बोलणं मला वाटतं अशक्य आहे. आज सकाळी बैठकीमध्ये 2 वेळा तुम्ही होता त्या बैठकीतनं तुम्ही स्वतः जाऊन आलात तेव्हा चर्चा काय होती आणि तेव्हा तुम्हाला अंदाज आला की इतकं मोठ्या प्रमाणावर आपल्याच पक्षाचे आमदार चालले आपलेच सहकारी चालले. खरं तर ते माझे सहकारी नाही आहेत ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून गेले 2-2.5 दशकं हे काम करते आणि आदरणीय पवारसाहेब हे सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आहेत आणि त्यांनीही सगळ्यांना घरातल्या मुलांसारखं वागवलं आणि त्या बाकीच्यांनीही नेहमी आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम त्या सगळ्यांनीच दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी घटना झालेली आहे ती अर्थातच आम्हाला वेदना देणारी आहे पण त्याची काही कारणं असतील आणि मला वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीही बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा संघटनेतल्या जबाबदाऱ्या नवीन उमेदीने संघटना उभी करणं त्याबरोबर लोकांबरोबर जाणं आणि पुढे जाऊन महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी चांगलं काम उभं करणं हे आमच्या सगळ्यांवरची जबाबदारी. तुम्ही कार्याध्यक्ष झाला तेव्हापासून काम करत होता आणि या दरम्यान तुम्ही कार्याध्यक्ष आता सगळ्यांनी प्रश्न कार्याध्यक्ष झाला आणि या दरम्यान लेडीज फर्स्ट तुम्ही कार्याध्यक्ष झाला. 2019ला जेव्हा दादांनी भाषेची शपथ घेतली होती तेव्हा तुम्ही खूप भावनिक झाला होता पुण्यात अश्रू आले होते. आता बहीण म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया द्या कसं बघताय. एक तर तुम्ही सुटलं होतं त्यावेळेस तुम्ही आणि शेवटचा संवाद काय झाला देवगिरीवरती. नाही एक तर 19 आणि 23 मध्ये 21-22 3 वर्ष उलट 4 वर्ष झाली आणि 4 वर्षात मला वाटतं थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आलेली आहे आणि मला असं वाटतं तेवढी मला वाटतं मॅच्युरिटी माझ्यातही आलेली आहे की आपलं प्रोफेशनल काम आणि आपली नाती ह्याच्यात गल्लत घालायची. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेमच राहील. तुम्ही कार्याध्यक्ष झालात आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर जी एकंदरीत ही घटना होती जी कुजबूज चालू होती त्या कुजबुजाविषयी तुम्हाला काही कल्पना होती कारण अनेक बैठका तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यानंतर कळाला आणि या नेत्यांविषयी चर्चा करत असताना तुम्हाला याची संधी पाहायला मिळत होती का की काहीतरी असं गप्पत होत आहे जेणेकरून आपल्याला ते थांबायला पाहिजे. एक तर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी
कॅमेरावर बोलणं मला संयुक्तिक वाटतं. आज बैठकीत तुम्ही होता, अजित पवारांशी शेवटचा संवाद काय झाला होता? तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात का? आता दादा आणि माझ्यात जे बोलणं झालं ते फक्त दादा आणि मला माहिती. पण ताई वाईट वाटलं का पुढे तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला का शेवटच्या काही थांबवण्याचा प्रयत्न केला का? एक जण बोलून सांगितलं की येणाऱ्या निवडणुका आम्ही खऱ्या या निवडणूक चिन्हावरती लढवणार. पुन्हा एकदा वाद होऊ शकतो चिन्ह एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही, कारण का मी वाद कधी घालणारच नाही. कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे, त्याच्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही. जेव्हा दादाचं आणि माझं नातं येतं, जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतं, तो आमचं प्रोफेशनल आहे आणि हे आमचं पर्सनल आहे. आणि मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याच्यात गल्लत आता करते. काय तुम्ही अजितदादांना थांबवण्याचा प्रयत्न केला का? निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार का? आजच खूप गोष्टी झाल्या आहेत. दिस इज नॉट इन्स्टंट कॉफी. बघूया ना हाऊ द स्टोरी ऑल्सो. थोडा पेशन्स या. पण काय काय तुम्ही निष्ठावंत दादांना काय ताई- निष्ठावंत तुम्हाला थांब ना बाई, मराठी होऊ दे ना बाई. ताई, I really have no idea and I'm not privy to any information. Let's see how the story unfolds. It's not even been 24 hours. ताई, Let's be ताई, honest. तुम्ही जसं म्हणले की राष्ट्रवादीचे सगळे तुमचे कुटुंबीय आहेत, तिथं कुटुंबाचे सदस्य होते, तुम्ही कुठेतरी एक शेवटचं बहीण म्हणा किंवा कुटुंबातले सदस्य म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना सांगितलं की आपण काहीतरी यांना मार्ग काढू शकतो. पण 6 तारखेला पवार साहेबांनी पण बैठक बोलवली. मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोडमध्येच असते. ताई 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणालात की नवाब मलिक आणि देशमुखने त्रास सहन केला, त्यांच्या मुलाबाळांना त्रास झाला, मात्र ते चुकले नाही. फक्त आता अजितदादा त्यांच्यासोबत गेले असताना तुम्ही त्याबद्दल भाऊ म्हणून बोलत नाही आहात. म्हणजे भाऊ म्हणताय पण त्यांच्याबद्दल टीका करत नाही. टीका कशावर, म्हणजे कशासाठी करू? 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणालात की नवाब मलिक आणि देशमुख यांनी त्रास सहन केला, त्यांच्या कुटुंबियांना त्रास झाला, मात्र ते चुकले नाही. मात्र आता अजितदादा त्यांच्यासोबत जाऊन सत्तेमध्ये बसतात, मात्र त्यावर तुम्ही का बोलत नाही? हे मला असं ती गोष्ट आजच झालेली आहे आणि आदरणीय पवारसाहेब बोललेले आहेत सकाळी. पक्षाचे सगळ्यात वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब आहेत आणि पवारसाहेब एकदा एका विषयावर बोलल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं हे संयुक्तिक राहणार. तुमच्या जवळचे एवढे निष्ठावंत बघूया ना. लेट्स सी हाउ द स्टोरी अनफोल्ड्स. अभी 12 घंटा भी नहीं हुआ है. दादा म्हटले की देशामध्ये मोदीशिवाय पर्याय नाहीये, मोदी पुढे कुठलाही ऑप्शन नाहीये, त्याकडे कसं पाहता आपण? अहो ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मत असायचा अधिकार आहे की नाही. पण आज दादांचे सूर बदललेले आहेत, एकूणच त्या पण ते दादाचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात गैर काय. माझं मत एक आहे, तुमचं एक मत आहे, दादाचं एक मत आहे, त्याच्यात गैर. पुरोगामी विचाराचं आपण कायम म्हणलं, शाहू फुले आंबेडकर या विचारांना आपण कायम राहिलो. आज नेमकी असा बदल काय झाला 24 तासात की काल पण सगळे फुले आंबेडकर म्हणत होते, आज पुन्हा एकदम बदल झालेला आहे, हिंदुत्ववादी विचारांकडे गेलेले आहेत. कसा हा बदल बघता? ह्याचं मी कसं उत्तर देणार? ज्यांनी बदललंय त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. छगन भुजबळ आज पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट म्हटलं आहे. हा नाही, छगन भुजबळने पत्रकार परिषदेत I didn't hear him saying that. No, he said it to us. Is it on record? Yeah. Can I see it? Yeah. I haven't heard it, so I can't comment unless I see. I haven't seen it. छगन भुजबळ आमदार आहे त्याची क्लॅरिटी, याचा नंबर आकडा सांगा. मला वाटतं उद्या येईल ना. दादानी पण वेगच उत्तर मगाशी दिलं. तुमच्याकडे तुमच्या संपर्कात किती सध्या आमदार आहेत? How many MLAs are तुम्ही in काही आमदारांशी आता touch with बोललात you? का इकडे त्यांच्याशी संपर्क? मी सगळ्याच आमदारांशी नेहमीच बोलते. आजही बोलले, कालही बोलले आणि उद्याही बोलले. How many MLAs छगन भुजबळने पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं आहे. Let us, देखो, I think one step at a time. Let's not all get so excited. आता 12 तास पण झाले नाहीत या घटनेला. Let's see how the story unfolds. छगन भुजबळने पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं आहे. I just have one question. Why you all shouting at me? छगन भुजबळने पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं I'm almost feeling like I'm in some corner and everybody's scolding me for what? those MLAs who have in fact gone and taken oath, they will return back. And what is the data? Taken oath. They are ministers. They are 8 ministers. They have not just taken oath. They've joined the government. So how Will can they you? return back? Do you think? You mean people who have joined the government would leave the government and come back? Yeah. Or would you joining them? Who, Is there any me? kind of possibility? Me? Yeah. In what capacity? Your rest of the factions. In what capacity? Like
if there is a split or not, if at all you are backing the government. So are you going to join Ajit Pawar, or is there any possibility those who are with Ajit Pawar would come back? I'll be very happy if they did. ताई, Ma'am, कधीपासून Ajit चर्चा होती Ajit Dada has very vocally praised PM Modi and also said there is no option other than PM Modi. How do you look at it? Oh, I just answered that. No, in English, ma'am, that was in Marathi. Well, I think it's a democratic country, and in a democracy, everybody has a right to an opinion. So what's wrong with that? That's something what he feels. आता ह्याचं उत्तर मला आज नाही देता येणार, पण जशी स्टोरी अनफोल्ड होईल तसं आपल्याला हळूहळू कळेल. कार्याध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय आहे नेमकी? कारण शिस्तभंग झालेला आहे, ज्यांना जी जबाबदारी दिली ते सोडून आज न सांगता अशा पद्धतीने शपथ झाले. कार्याध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? काय कारवाई होणार? अपात्रतेसाठी पिटिशन दाखल करण्यात येणार का? एकतर आदरणीय पवार साहेब ह्याच्यावर तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर सकाळी बोललेले आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं पक्षाची लाईन क्लिअर त्याच्यात आलेली आहे. छगन भुजबळ हे I really want to have an idea because I don't indulge in gossip. And we had a meeting scheduled on the 6th. Anyway, there was a meeting scheduled which you all are aware of. Ma'am, what kind of छगन भुजबळ साहेबांनी हे म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा शरद पवार साहेबांच्या बैठकीत आम्ही गेलो Let's wait and watch. Let's not be, this is not anything in a rush. Things have just happened. Let's see how the story unfolds. छगन भुजबळने हे म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा शरद पवारांच्या बैठकीला 5 people ask me the same question. I can't छगन understand. भुजबळांनी म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा मी शरद पवार साहेबांच्या बैठकीला गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला शरद पवार साहेबांनी सांगितलं की 2029 पुढचं जे आहे 2024ची निवडणूक त्यामध्ये नरेंद्र मोदीच हे पंतप्रधान होणार आहे अशी त्यांनी भूमिका मांडली आणि खुद शरद पवार साहेबांनी त्यांना सांगितलं आहे. मग हे मान्य आहे का असं वाटतं? म्हणजे जर भुजबळ साहेबांना पवार साहेबांनी हे सांगितलं असेल तर मी तरी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर भुजबळ साहेब किंवा पवार साहेबच देऊ शकतात, कारण का मी ही गोष्ट ऐकलेली नाही. हे बघा, दादा माझा भाऊ आहे, मी आयुष्यभर त्याच्याबरोबर राहणार आणि हे माझे वडील आहेत म्हणून मी त्यांच्यावर आयुष्यभर राहणार. पक्षाच्या कार्याध्यक्ष म्हणून सध्या भूमिका काय? हे बघा, नाही एक आहे की नात्यांच्या जागेवर आणि कामाची नाती जबाबदाऱ्या त्याच्या जागेवर. नात्याबद्दल नाही. इतर पक्षातील राष्ट्रवादी साहेबांना खूप लोकांचे फोन आले ना. तुम्हाला मला पण खूप आले. ताई आपको लगता है कि जो जिस आज जो स्टेप लिया गया है उससे एमबीए पर कोई असर होगा? और अभी देखते, आज ही तो हुआ है भैया, बच्चा अभी तो पैदा हुआ है, कि थोड़ा सांस तो लेने दो, देखते आगे आगे क्या होता है. नहीं ताई, हिंदी में थोड़ा बताइए ताई कि क्या आप लोगों की एमएलए से बात हो रही है? आपको उम्मीद है कि पवार साहब के साथ फिर वो लोग जुड़ जाएंगे जैसे 2019 में हुआ था? अभी देखते हैं यार, 1 स्टेप एट अ टाइम. 12 घंटे भी नहीं हुए हैं, अभी देखते आगे आगे धीरे धीरे क्या होता है. घेतल्यानंतर नाही दिलेल्या, पण मी आधी भेटले होते तेव्हा दिल्या. ताई देवगिरीला भेटले ना मी दादाला. असं काय करता, मी दादावर सकाळी 3 तास होते. ताई हिंदी में थोड़ा बताइए. आता जो किया था क्या? आपने आपके बहन से क्या बात की आप मुझे बताएंगे, तो मैं कैसे आपको बताऊं मैं और मेरे भाई के बारे में क्या बात की. सरकार को मी जे करते ना ते मी मनापासूनच करते. ताई, सरकार के समर्थन को लेकर के आपको जानकारी दी गई कि उन्होंने बोला था काय आपलं गँग की तरह मेरे टाइम निकाल रही है. सरकार को समर्थन देना है, लोग जा सकते हैं, ऐसी कोई जानकारी आपको दी थी उस मीटिंग में? कौन सी मीटिंग? सुबह जो मीटिंग हुई सुबह मीटिंग हुई थी आपके और अजीत दादा. तो हर चीज की चर्चा एक फॅमिली में होती है, एनसीपी फॅमिली में. ताई, अब्दुल सत्तार यांनी आपल्या विरुद्ध अतिशय अश्लाघ्य वक्तव्य केलं आणि त्यांच्याबरोबरच आपल्या पक्षातली आपल्या कुटुंबातली लोक जाऊन बसली. त्याला कसं बघता? मी एवढा विचारच करत नाही त्याचा. आणि कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी बोललं म्हणून ते काही खरं होत नाही, त्याच्यामुळे मी अशा गोष्टींचा विचारच करत पण नाही. ज्यांनी शिवीगाळ केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले, राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हटलं,
अगदी पंतप्रधानांनी देखील त्याविषयी आपलं नाव घेतलं. आशांबरोबरच पक्ष सरकार स्थापन होते, ह्याला कशा पद्धतीने? याचं उत्तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे की सगळ्यात जास्ती नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे मी नाही म्हणले. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे भारतीय जनता पक्ष आमच्याबद्दल बोललेले आहे. सगळे भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षाने NCPवर केलेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्याऐवजी तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारा. ताई प्रफुल्ल पटेल साहब कह रहे हैं कि शरद पवार साहब ही हमारे नेता है. हमारी पार्टी में दो अलग अलग विचारधारा है. एमएलए के विचार से ही हम लोग जो है हमने स्टेप लिया है. मेरा यानी कि उनका और अजित पवार का ऐसा कोई इरादा नहीं था, ऐसा उनका कहना है. हो सकता है ये प्रफुल्ल भाई का बड़प्पन है कि वो पवार साहब के बारे में इतना अच्छा बोले. मैं प्रफुल्ल भाई की तहे दिल से आभारी हूँ कि वो पवार साहब के बारे में आज भी इतना अच्छा बोले और अब तक का जो रिश्ता रहा है वो निभा रहे हैं. ये सुन के मुझे बहुत बहुत आनंद हुआ. ताई जैसे की आपने कहा असताना सुद्धा अजित पवारांची आणि तुमच्या पक्षातल्या आमदारांची गरज पडते. काय वाटतं तुम्हाला, का बरं गरज पडते? आता ह्याचं उत्तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. याचं कारण असं की एवढी सत्ता असताना त्यांना अर्थातच कॉन्फिडन्स नसावा की आपण इलेक्शन जिंकू, कारण का त्यांनी इलेक्शन घेतलीच नाही. त्याच्यामुळे कदाचित त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स कमी असू शकतो अशी शक्यता आपल्याला नाकारते. पॉप्युलर होत चालल्यात, उपमुख्यमंत्रींना एवढे टक्के मत, त्यांचेच सर्वे होते ते सांगत होते. दोन्ही पण त्यांच्या सर्वेमध्ये 27% माननीय मुख्यमंत्र्यांना पॉप्युलॅरिटी आणि या देशात पास व्हायला एक तर 50% लागतात, 35% लागतात. तर ते 35 पण गाठलं नव्हतं माननीय मुख्यमंत्र्यांनी. एक आणि दुसरा की पॉप्युलॅरिटीसाठी जर त्यांना पॉप्युलर व्हायचं असेल तर 27% नाही ना. याचा अर्थ 73% लोक त्यांच्या विरोधात होते. I have no privy to any such information. जैसे कि आपने कहा राष्ट्रवादी पक्ष आणि नावावर दादांनी दावा केला, याला आपण कसं बघताय? मी त्याचा अजून काही विचार केला नाही, कारण का एक एक गोष्ट आज होते. सी हाउ द स्टोरी. ताई आपने कहा कि अजित दादा आपके भाई है. ताई नाही दादा माझं काही तेच म्हणते, ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे दादाला मत असायचा अधिकार आहे ना. तो त्याला संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलाय, तोच दादाला पण दिलाय. ताई आपने डिस्क्वालिफिकेशन को लेकर के जो विधायक है उनके डिस्क्वालिफिकेशन को लेकर के पत्र लिखेंगे. मला ह्या कारणाची म्हणजे मला उत्तरं माहिती नाही, पण मी पुन्हा सांगते की आमचं राजकीय प्रोफेशनल जे नातं आहे आणि फॅमिलीचं नातं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि एवढी मॅच्युरिटी अर्थातच दादामध्ये आणि माझ्यामध्ये आमच्या वयामुळे, दादा आणि मी आता वयाने इतके काय लहान राहिलेलो आहे, त्याच्यामुळे अर्थातच तेवढी विचारांमध्ये प्रगल्भता ही आमच्या दोघांमध्ये, जिथे आम्ही आमचं आयुष्य कंपार्टमेंटलाइज करू शकतो की हे आपलं फॅमिली लाईफ आहे आणि हे आपलं प्रोफेशनल लाईफ आहे. यू डोंट मिक्स द टू. ताई आपने कहा कि दादा आपकी भाई है और आप अरे हाँ, आपके पारिवारिक संबंध बने रहेंगे Of course, और बिल्कुल रहेंगे. आपके प्रोफेशनल संबंध जो है वो अलग मोड पे रहेंगे. आज अलग मोड पे आए. हाँ, तो आप जो है प्रोफेशनल लेवल पर जब वो पार्टी पर चुनाव चिन्ह पर दावा करेंगे या फिर जो भी क्लेम करना चाहेंगे तो उसका आप लीगली या फिर सड़क पर उतरकर मुकाबला करेंगे, क्या किस तरह से करेंगे? नहीं, मेरे ख्याल से इस बारे में हमने अभी तक सोचा नहीं है. और सुबह पवार साहब ने भी, अगर आपने उनकी प्रेस देखी होगी, तो एक चीज़ पवार साहब 2-3 बार बोले कि हम इस सब में नहीं फंसेंगे, हम लोग डायरेक्ट लोगों तक जाएंगे, हम लोगों में जाएंगे, लोगों से बात करेंगे. ये चीज़ पवार साहब ने आज सुबह ही बोली है. तो मेरे ख्याल से जो महाराष्ट्र देश की जनता, माई बाप जनता है, वो तय करेगी. स्पीकर को पत्र लिखेंगे क्या जो एक्शन? अभी देखते, आज ही सब हुआ है तो देखिए आगे क्या होता है. नाही पण कुठल्या विषयाची नाराजी होती? म्हणजे कालवे होऊ शकतात भाजपा बरोबर आपण
केलं पाहिजे किंवा ही जी भूमिका नाही नाही, ही नाराजी होत नाही. हा, नाराजी कधी होते? हाँ, नाराजी आणि विचार, एक सोच में और नाराजगी में बहुत अंतर होता है. एनसीपी में नाराजगी कभी नहीं. एक प्रश्न आहे, शुक्रवारी जर अजितदादांनी राजीनामा दिला होता तर याची कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला नोंद होती का? कुठून कुठून काय 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 कसब्यातून? पार्थ पवार कसबा लोकसभा, कसबा लोकसभा कुठे आहे? पुणे 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 दॅट्स नॉट कसबा लोकसभा, दॅट इज पुणा लोकसभा. हा, पुणा लोकसभा काय? पार्थ उभा राहणार पार्थ पवारांना बीजेपीची तिकीट दिली. पोटनिवडणुकीला. तो आता तो जो प्रश्न असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल. मी कसं सांगणार त्यांनी कुठल्या कॅन्डिडेटला द्यायचं? हु एम आय? नाही, भारतीय जनता पक्षाने कोण कॅन्डिडेट द्यायचा पुण्यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे. माझा कसा प्रश्न आहे? वाई शुड आई इवन वेस्ट माय बैंडविड्थ ऑन इट? दूसरे के घर में क्यों झांकू भैया? मेरा काम कम है मुझे. भाई कल आप जाने वाली पवार साहब के साथ आप करार दौरे पर जाने वाली है क्या? अरे पवार साहब कल 7 बजे निकलने वाले, अभी 12 इधर ही बजे, कैसे पहुंच पाऊंगी मैं? ताई, दादांनी जर शुक्रवारी राजीनामा दिला होता विरोधी पक्षनेते पदाचा, तर कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला याची माहिती होती का? नाही, मला माहिती सर्वांना नाही. माहिती होती का? पवार साहेबांचं मला माहिती नाही. मला माहिती नव्हते एवढं नक्की. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते आणि मला माहिती नव्हतं. How many NCP MLAs are supporting you? See, nobody knows right now. No numbers are really clear. I think you'll have to give us time. You'll have to give us a day or two to really for the whole You story to tried unfold. calling them and you tried connecting to them. I speak to everybody every day. I spoke to them yesterday, today, and I'll speak to them tomorrow Any also. specific data on the MLAs that you No, have? we'll see how the story unfolds. It's too soon. It's not instant ताई, coffee. जैसे कि आपने कहा कि आप जो है जैसे पवार साहब ने कहा कि लीगल एक्शन वगैरह के लीगल एक्शन की इसमें उठनी पार्टी नहीं है, आप सीधा जनता में जाएंगे. अरे मगजपासून 5 मिनिट. पवार साहब सीधा जनता में जाएंगे तो चाहे कोई समर्थक विधायक आए ना आए इससे कोई फर्क नहीं पड़ेगा, आप सीधा जनता में जाके लड़ाई होगी. नहीं नहीं, ऐसा नहीं. यू आर मिसकोटिंग अस. हाँ. एवरी MLA ऑफ एनसीपी इज प्रेशियस टू अस. हम सबको प्यार भी करते हैं और मान और सम्मान करते हैं. अभी हर MLA जो एनसीपी का आज है उसके लिए हमारे मन में प्यार, विश्वास और आदर ही है और रहेगा. उसके बाद कौन क्या करेगा वो आगे देखेंगे. द स्टोरी विल अनफोल्ड इन 2-3 days. बट हम साथ में एक फैमिली की तरह रहे हैं और मेरे मन में उनके लिए हमेशा प्यार ही रहेगा. आणि बारामती लोकसभा निवडणूक आता कशी होईल? कारण अनेक आमदार जे तिथे आपल्या लोकसभेच्या अंदर येतात ते अजितदादांबरोबर आहेत. किती मोठे चॅलेंज आहे आपल्याला पण खासदार म्हणून. बघूया ना आता हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स. वी डोंट नो. लेट्स सी. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की हे परिस्थिती नाही, परत यायचा जायचा विषयच नाही आहे. कारण का शेवटी लोकसभेचं इलेक्शन लागतं तेव्हा कॅन्डिडेट, पक्ष, खूप गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्या काय एका ठिकाणी सेंटर्ड नसतात. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा दादाचं आणि बहिणीचं अपक्ष निवडणुकांमध्ये आमने सामने पाहायला मिळेल. बघूया. मुझे जी एक सवाल ये है कि अजीत पवार को लेकर के अटकलें लगाई जा रही थी कि वो 1 महीने से जो है बीजेपी ज्वाइन करने वाले हैं या पार्टी स्विच कर सकते हैं. तो क्या पार्टी की इंटेलिजेंस फेल हो गई या पार्टी को पता नहीं था या ऐसा क्या हुआ कि ये पवार फैमिली जो है वो अजीत पवार को रोक नहीं पाई या पार्टी का इंटेलिजेंस फेलियर है? आप लोग प्रयास नहीं कर पाए कि इतने सारे विधायक प्रयास ऐसे नहीं है मेरे ख्याल से. चर्चा तो पार्टी में हमेशा होती रहती है और आप देखेंगे कि इट्स अ वेरी डेमोक्रेटिक पार्टी. मिस्टर पवार इज अवेलेबल 24/7 फॉर एवरीबडी. Nobody can say Pawar Saab is available, he's accessible, he's exceptionally helpful for everybody who walks into his office. ये दुनिया जानती है. उनके किसी के घर में 7 days a week आप 7-7:30 बजे पहुंच जाओ, पवार साहब सबको मिलते हैं. So these are not issues which are applicable to NCP or Mr. Pawar as such. But do you acknowledge this fact that you people failed to in fact keep your MLAs on your side? If it makes you happy me saying that, I'll make you happy. It's not about पक्षामध्ये राहिलेल्या लोकांना आहे का? राहिलेल्या म्हणजे जे आता तुमच्यासोबत जे आमदार आहेत त्यांना आता ED, CBI केंद्रीय जांच एजन्सी तपास यंत्रणा त्यांची
भीती आता तुम्हाला तुमच्या पक्षातल्या उरलेल्या आमदारांना वाटते? मला नाही सांगता येणार, पण आईस, मी त्याला इंग्रजीत आईस म्हणतो आम्ही दिल्लीला. आईस म्हणजे बर्फ नाही. आईस म्हणजे एजन्सीज, इन्कम टॅक्स, CBI आणि ED. आणि जर त्याच्यात नर्कॉटिक्स आलं तर नाईस. सो इदर यू हॅव नाईस ऑर यू हॅव आईस. आणि आज विरोधी पक्षाच्या अनेक लोकांना आईस केलेलं तुम्ही देशात बघता. आणि तुमच्याच चॅनलमध्ये आणि वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे, कोणीतरी RTI केलं होतं की 95% जे आईस झालेले लोक आहेत ते सगळे विरोधी पक्षातले आहेत. आणि ॲक्च्युली योगायोगाने तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगते, पण ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूर नावाचा एक तालुका आहे. इंदापूरमध्ये एक भाषण झालं होतं ज्याच्यात भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते म्हणले होते, जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, की आम्ही आता भारतीय जनता पक्षात आहोत, त्याच्यामुळे आम्हाला आईसची भीती वाटत नाही. त्यांनी आईस शब्द नाही वापरला, पण त्यांनी ED CBI असं काहीतरी ते बोलले. त्याच्यामुळे अर्थातच असा एक समज आहे. आणि मी एजन्सीजला कधीच नावं ठेवणार नाही, कारण त्या एजन्सीज काय करतात, बिचारे ते ऑफिसर्स आहेत, त्यांच्या मागचा जो अदृश्य हात आहे, तो कुणाचा अदृश्य हात आहे हे मला नाही माहिती, पण अर्थातच एक अदृश्य हात आहे त्या बिचाऱ्या एजन्सीजच्या ऑफिसर्सच्या मागे. कदाचित त्या ऑफिसर्सला वाटतही असेल की आपण जे करतोय ते योग्य करत नाही आहे, पण ते बिचारे काय करतील, काफी पेट का सवाल आहे, नोकरी आहे उनकी. त्याच्यामुळे त्यांना अनेक वेळा त्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे आईस या राज्यामध्ये, देशामध्ये विरोधी पक्षाच्या विरोधात सातत्याने वापरलं जातं. हा डेटा वर्तमानपत्र आणि TV चॅनल्सवरच सांगतो, त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहितीच. मी कुणाच्या बाजूनी नाही, मी पक्षाच्या बाजूनी. कोणत्या पक्षाचा राष्ट्रवादी. प्रोफेशनली शरद पवार की अजित पवार? No, professionally I don't have a choice of two. Who is the leader of this party? या पक्षाची मगाशी काय शब्द सांगितला, आश्वासक चेहरा कोण आहे, तो शरद पवार. मी आयुष्यात जे आश्वासक असतं आणि सत्य असतं त्याच्याच बाजूने असते. अँड डेटा विल स्पीक. प्लीज लुक ॲट माय करियर. आय डोंट टेक, आय एम नॉट सो हाऊ डू आय से, ए आय एम नॉट इम्पल्सिव्ह अँड बी आय एम लिटल बिट बोरिंग अँड स्टेडी टाईप. त्याच्यामुळे माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स पण तुम्ही बघा, इट्स लिटल बोरिंग अँड स्टेडी. आजचा दिवस कसा होता? माझ्या आयुष्यात अनेक चॅलेंजिंग दिवस येतात, तसा आणखीन एक दिवस. आणि मला असं वाटतं की आयुष्यात हीच तर गंमत असते, सगळ्यांच्या आयुष्यात असे दिवस येतात. आमचे फक्त चॅनल्सवर दिसतात, बाकीच्यांचे दिसत नाही. यू हॅव अ क्वेश्चन प्लीज बोलो. नहीं ऐसे क्यों, अगर यू हैव कंप्लीट क्लैरिटी, अगर क्लैरिटी हो आपके मन में तो ऐसा नहीं, उलझाने नहीं चाहिए रिश्ते. हमारे जो पर्सनल रिश्ते हैं वो एक जगह है और प्रोफेशनल, और अगर हम अच्छे प्रोफेशनल्स हो तो हम कभी मिक्स नहीं करेंगे. हमारा जो इमोशनल रिश्ता है वो उसकी जगह और जिम्मेदारी उसकी जगह, दोनों मायने रखते हैं और दोनों अपनी जगह सही है. मला आता ते राजकारणात कशाला, आयुष्यात कुठे एखादी गोष्ट आपल्याला आहे त्याच्यापेक्षा जास्त जर हवी असेल तर ती बिझनेसमध्ये होते, ती नोकरीमध्ये होते, ती कुठल्याही प्रोफेशनलमध्ये होते. त्याच्यात राजकारणालाच का वाईट करताय तुम्ही? अय्या अर्थात मी काय तुम्हाला सांगितलं, प्रोफेशनल नातं वेगळं आणि पर्सनल नातं वेगळं. ह्याच्यात मी कधीच गल्लत केलेली नाही आणि कधी करणारही नाही. आणि असं आहे की वय वाढतं त्याच्यावर काही प्रगल्भता विचारांची जावायला पाहिजे का नाही, किती वर्ष लहान राहणार. सडनली हुआ, हमको तो नहीं पता.
मुझे तो नहीं पता था, बाकी लोगों को पता है. आपने ऐसा करना सांगितलंय त्यांना. राष्ट्रवादीचा तिसरा उडाला. परिणाम होईल का? बेंगलोरमध्ये दुसरी बैठक होणार आहे विरोधकांची. गेल्या बैठकीत तुम्ही सुद्धा हजर होता मांडण्याचा. आता तिकडे जाताना राष्ट्रवादी पक्ष तुम्हाला काय परिणाम होतील या बैठकीवर? पक्षाच्या बाबतीत पर विश्वासार्हता कसली? पक्षाच्या बाबतीत अरे उलट त्यांना आणखीन आनंद वाटला पाहिजे की आदरणीय पवार साहेब स्टेडी राऊंड फर्म राऊंड लढतायत. उलट आमची विश्वासार्हता वाढेल त्या ग्रुपमध्ये. राणे साहेब खूप ज्येष्ठ आहेत वयाने. आज ते केंद्रात मंत्री आहेत आणि माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी आदर आणि सन्मानच आहे. एवढा मोठा ज्येष्ठ नेता वयाने कर्तृत्वाने मोठा असेल, त्यांचं एक मत असेल, त्याचं मी स्वागत करतो. भाई आपको लगता है कि सिर्फ एजेंसीज के दबाव महिला अत्याचाराची संपली राज्यामध्ये असे अनेक प्रश्न चालू असताना राज्य सरकार मात्र अशा मीटिंग बनवणं, आमदार वाढवणं, सत्ता 2024 ची तयारी करणं, सतत दिल्लीला जाणं. चल आपल्याला उठायला लागणार. ते चालूच आहे. ते पण त्यांचं म्हणणं आहे ते अजून काही ठिकाणी किती वेळ लागेल? नो आय थिंक जयंतरावांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. अत्याचार वाढत आहेत त्याच्याबद्दलची आकडेवारी पवार साहेबांनी दाखवली. समृद्धी महामार्गाचा ऍक्सिडेंट झाला आणि दुसरीकडे राज्यात गेले प्रश्न असताना राज्य सरकार मात्र सरकार स्थिर ठेवण्यात किंवा अहो सरकार स्थिरच होतं. 2024च्या निवडणुकीची तयारी करण्यात, आमदार वाढवण्यात, पक्षप्रवेश करण्यात व्यस्त आहे. कसं बघता राज्य सरकारचं करतंय का? मला काय आश्चर्य वाटत नाही त्याचं, कारण भारतीय जनता पक्ष हे 24/7 फक्त इलेक्शन मोडमध्येच असतं. ते काम कमी आणि इलेक्शनच्या तयारीत जास्त असतात. त्यांचे मंत्री पण इलेक्शन मोडमध्येच असतात. त्याचे पण हा अतिशय, मला असं वाटतं हा विषय आपण फक्त ट्रिव्हिलाइज करता कामा नये. तो अतिशय गंभीर विषय आणि महाराष्ट्राच्या सरकारने अतिशय संवेदनशीलपणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. या राज्यातल्या लेकी आहेत त्या आणि त्यांची सुरक्षितता, आणि मला असं वाटतं फक्त लेकींचीच कशाला, प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच्याकडे प्राधान्यानेच बघितलं गेलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, शिवसेनेमधून जे बाजूला झाले त्यांना आपण गद्दार बोलतो. शिवसेनेमधून जे ते बाजूला चालू झाले, आता फोनवरच चालू आहे. बाजूला गेले त्यांना आपण गद्दार बोलणार का? कारण अशा प्रकारची भूमिका त्यांनी मला असं वाटतं त्या ज्या पद्धतीने ते झालं आणि ज्या पद्धतीने हे झालं ह्याच्यात खूप अंतर आहे. जयंतराला घेऊन येऊ. जयंतराव हां I have no idea. I actually don't have an answer to that. एक मिनिट थांबा. जितेंद्र Come.